समोर उपस्थित जिजाऊंच्या लेकींना, शुभांच्या मावळ्यांना, शंभू राजांच्या छाव्यांना व सन्माननीय व्यासपीठ राजहंसाप्रमाणे दूध आणि पाणी वेगळे करणारे तज्ञ परीक्षक मी अहिल्या ज्ञानेश्वर बिरकर, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा बिरकरवाडी यांना माझा विनम्र अभिवादन. आज मी महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा या विषयावर माझे विचार मांडणार आहे. इतिहास म्हणजे आपली ओळख आणि वारसा म्हणजे आपली शान. इतिहास म्हणजे आपली ओळख आणि वारसा म्हणजे आपली शान. महाराष्ट्र हा इतिहास, पराक्रम आणि संस्कृतीने समृद्ध असलेले राज्य आहे. इथे वीर राजे, थोर संत आणि शूर लोकांनी जन्म घेतला. आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांसारखे महान राज्य होऊन गेले. त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी कठोर परिश्रम घेतले. प्रतापगड, रायगड, सिंधुदुर्ग, दौलताबाद याने केली इतिहासाची साक्ष देतात. त्या काळातील शौर्याच्या गाथा त्यावर कोरलेल्या आहेत. अजिंठा वेरूळ येथील गुहा आणि चित्रकला ही आपली कला संपन्नता दर्शवतात. पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, तुळजापूर, जेजुरी, शिर्डी ही धार्मिक स्थळं आपली श्रद्धा आणि संस्कृती टिकवून आहेत. ज्याला आपल्या भूतकाळाचा अभिमान असतो तोच उज्ज्वल भविष्य घडवतो. ज्याला आपल्या भूतकाळाचा अभिमान असतो तोच उज्ज्वल भविष्य घडवतो. म्हणूनच आपण सर्वांनी ऐतिहासिक वारशाचं जतन करावं, त्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवावी. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली असली तरी सुद्धा महाराष्ट्राला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. समृद्ध मराठी मातृभाषा, राज्य प्राणी शेकडू, राज्य पक्षी हरियार, राज्य फुलताम, राज्य फळांबा असे अनेक सण उत्सवाने साजरे केले जातात. तिथे असा आपला संपन्न महाराष्ट्र. शिवरायांचे 12 किल्ले वर्ल्ड क्लबच्या हेरिटेजमध्ये सामील झाले. ही आपल्यासाठी खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. उंच नारा हा उराशी बाळगून, उंच नारा हा उराशी बाळगून प्रत्येक मराठी माणसाने या भूमीचा अभिमान बाळगला पाहिजे. जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा छत्रपतींना मानतो आम्ही. शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हणजे डोंगर, दऱ्या, कोकणाचे निसर्ग, सौंदर्य, गड किल्ल्यांनी सजलेला हा महाराष्ट्र. मुंबई महाराष्ट्राची राजधानी, आर्थिक राजधानी. पुणे विद्येचे माहेरघर. नागपूर उपराजधानी. 1646 मीटर उंची असलेले कळसुबाई शिखर. अरे बापरे, काय किती सांगू माझ्या महाराष्ट्राबद्दल. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. रणभूमीवर आग फेकतो जणू तोफेचा गोळा. रणभूमीवर आग फेकतो जणू तोफेचा गोळा. शत्रूलाही धडकी भरवतो हा शुभाचा मावळा. शत्रूलाही धडकी भरवतो हा शुभाचा मावळा. महाराष्ट्र भूमीत जन्म घेतला, अभिमान उरी बाळगला. महाराष्ट्र भूमीत जन्म घेतला, अभिमान उरी बाळगला. शिवचरणावर निष्ठा अर्पितो हा शुभाचा मावळा. शिवचरणावर निष्ठा अर्पितो हा शुभाचा मावळा. महाराष्ट्र ही नरत्नाची खाण आहे. कर्मयोगांची कर्मभूमी आहे. साधू संतांची पुण्यभूमी आहे. येथे कृषी प्रवण आणि धर्मधिष्ठित ही संस्कृती उदयास आली. महाराष्ट्र गीतामधून गीतकार राजा बडे हे महाराष्ट्राचे वर्णन यथोचितपणे करतात. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, साठी झिजला. दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. उदतो सुरीने मराठी माणसाचे वर्णन खालील प्रमाण केले. सुदृढ सावळे सहनशील, सुदृढ सावळे सहनशील आणि कलहप्रिय अभिमानी. दिले घेतले बोलत लढती मरहट्टे मैदानी. महाराष्ट्राचे भौगोलिक वैविध्य महाराष्ट्राचा संविधान स्वभाव घडवण्यास कारणीभूत ठरते. म्हणून मराठी माणसाचा स्वभाव धर्म प्राध्यापक वसंत बापट मार्काने लिहितात. मराठी माणसाचा स्वभाव कोणी घडवले असेल तर त्या आधी भूगोलाने आणि नंतर इतिहासाने घडवलेला आहे. मराठा लढतो तो वैराची उसने फेडण्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, जीवन मूल्याच्या जपणुकीसाठी. एरवी शांत मनाने आपली शेतीबाटी करत राहणे हा स्वभाव धर्म आहे. महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास समजून घेतल्यास महाराष्ट्र या नावाचा उल्लेख सातवाहनाच्या काळापासून करतात. इसवी सन 3ऱ्या शतकापासून महाराष्ट्र हे नाव प्रचलित झाले. जगाच्या कल्याणात संतांची भूती, जगाच्या कल्याणात संतांची भूती, देह जिजीवती उपकारे. महाराष्ट्र ही संतांची पवित्र पावनभूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची पवित्र पावनभूमी आहे. ज्ञानदेव, नामदेव यांच्या काळात संत गोरा
कुंभार, सावता महाराज, नरहरी महाराज, जनाबाई, मुक्ताबाई इत्यादी संत मंडळी होऊन गेली. ज्ञानदेवे रुचीला पाया तुका झालासे कळस, ज्ञानदेवे रुचीला पाया तुका झालासे कळस. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी मारता मारता मरे तो झुंजेन अशी बालवयातच शपथ घेतली. हा महाराष्ट्र आहे शूरांचा, हा महाराष्ट्र आहे शूरांचा, हा महाराष्ट्र आहे शूरांचा, वीरांचा, माझ्या शिवबाचा आणि वीर संभाजीचा, शाहू फुले आंबेडकरांचा, ज्ञानदेवांचा, तुकोबांचा. इथेच खेळल्या गोदा, तापी, नर्मदा, कृष्णा, वेण्णा, कोयना. अनेक राजघराण्यांनी जपली महाराष्ट्राची संस्कृती, अनेक राजघराण्यांनी जपली महाराष्ट्राची संस्कृती. कला गुणांनी वैचारिक शैक्षणिक लेखणीची चळवळ उभारली. देहू, आळंदी, वणी, तुळजाभवानी, कोल्हापूरची ज्योतिबा अंबाबाई. विठुरायाच्या पंढरपुरी दर्शनाव महाराष्ट्र येई, विठुरायाच्या पंढरपुरी महाराष्ट्र महाराष्ट्रही. देशाचा भारवाही माझ्या महाराष्ट्रबाई, देशाचा भारवाही माझ्या महाराष्ट्रबाई. अहो सारे जग लागले अभ्यासा, माझ्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा. अहो सारे जग लागले अभ्यासा, माझ्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, माझ्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा. धन्यवाद.